तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटचा सगळा फोकस हा बिहार आणि आंध्र प्रदेशवर होता। इंडियाचे मोठे घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये दिसला। अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांसाठी घवघवीत निधी आणि विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। यंदाच्या अर्थसंकल्पातून बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना विशेष महत्त्व देण्यात आले। काय नेमक्या त्यांच्यासाठी घोषणा आहेत आपण पाहूयात। नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आलेला आहे। विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी या दोन्ही राज्यांसाठी करण्यात आली होती, मात्र ती मागणी मान्य जरी झाली नसली तरी सुद्धा बऱ्यापैकी मोठा निधी त्याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे।